चामारलेणी येथील अज्ञात व्यक्तीच्या खून प्रकरणातील 4 आरोपी अटक। गुन्हे शाखा युनिट 1 नाशिक शहरची कामगिरी। फिर्यादीनामे पोलीस हवालदार प्रभाकर रंगनाथ सोनवणे यांनी म्हसरूळ पोलीस ठाणे येथे तक्रार दिली की अनोळखी इसम मयत यास कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणाकरिता त्याच्या जवळील धारदार हत्याराने तोंडावर डोक्यावर वार करून जीवे ठार मारून चामारलेणी बोरगड पेठ रोडचे पायथ्याशी कच्च्या रोडवर मारून टाकले बाबत आहे वगैरे मजकुराच्या दिलेल्या तक्रारीवरून म्हसरूळ पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल झाला होता। अज्ञात मयत इसमाची ओळख पटवून सदर इसमाचे नाव उमेश नागप्पा आंबिगार वय 34 वर्ष असे असल्याचे निष्पन्न झाले। त्यावरून काही संशयित वाहने निदर्शनास आली। त्यावरून विचारपूस केली असता मोटारसायकलचा शेवटपर्यंत माग काढून बातमीदारांकडून माहिती प्राप्त झाली। पोलीस अधिकारी यांनी या गुप्त माहितीच्या आधारावर पोलीस हवालदार महेश साळुंखे व पोलीस अंमलदार राहुल पालखेडे यांनी केलेल्या तांत्रिक विश्लेषणावरून आरोपी हे म्हसरूळ व बोरगड परिसरातील असून त्यांचा शोध घेऊन कायदेशीर कारवाई करण्याचे आदेशित केले। दिनांक 4 जुलै 2025 रोजी विजय मधुकर खराटे वय 20 वर्ष, संतोष सुरेश गुंबाडे वय 26 वर्ष, अविनाश रामनाथ कापसे वय 20 वर्ष, रवी सोमनाथ शेवरे वय 28 वर्ष यांना ताब्यात घेतलं। वरील सर्व 4ही आरोपी त्यांना विश्वासात घेऊन विचारपूस केली असता रवी सोमनाथ शेवरे यांनी आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या जवळ दिंडोरी रोड नाशिक येथे उभ्या असलेल्या एका ट्रक चालक याची रेकी करून सदर ट्रक चालकाकडून मोबाईल व भरपूर पैसे भेटतील या आशेने सदर बाबत आम्ही चौघांनी प्लॅन करून सदर ट्रकमध्ये अविनाश कापसे, संतोष गुंबाडे, विजय खराटे असे सिगारेट पेटवण्याच्या बहाण्याने चालकास उठवून त्याने ट्रकचा दरवाजा उघडला असता सदर ट्रकच्या केबिनमध्ये घुसून त्याच्याकडे जबरदस्तीने पैशांची मागणी केली असता त्याने पैसे देण्यास नकार दिल्याने संतोष गुंबाडे यांनी टोकदार दगडाने चालकास डोक्यात मारून व तसेच इतर दोघांनी त्यास गंभीर मारहाण करून जखमी केलं। ताब्यात आम्ही तपासासाठी देत आहोत। सर, ज्याची हत्या झाली तो कुठला आहे, त्याचं नाव काय आहे? ज्याची हत्या झाली होती तो कर्नाटक मधला होता आणि ट्रक ड्रायव्हर होता। सर, या तपासादरम्यान आपण किती परिसरातील कुठलाही सुरागा नसताना सीसीटीव्ही तपासले, किती सीसीटीव्ही तपासले? जवळजवळ आम्ही 60 किलोमीटरच्या परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज पाहिले आहेत। त्यामध्ये अतिशय कष्टदायक काम केलेलं आहे, कारण काही क्ल्यू नव्हता ह्या मर्डरमध्ये आणि त्याची बॉडी अननोन अगोदर होती। त्यानंतर माहीत झालं की तो ट्रक ड्रायव्हर आहे आणि त्यानंतर मग ह्या गुन्ह्याचा तपास तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे युनिट 1च्या टीमने केलेला आहे। संशयितांची पार्श्वभूमी काय आणि त्यांचे नाव काय? एक जो आरोपी आहे त्याच्यावर नाशिक तालुका पोलीस स्टेशनला 3 गुन्हे व सातपूर पोलीस स्टेशनला 1 गुन्हे असे 4 गुन्हे दाखल आहेत आणि अजून एक आरोपी आहे त्याच्यावर दिंडोरी पोलीस स्टेशनला मारामारीचा गुन्हा दाखल आहे। इतर दोघांवर कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही। हे सर्व आरोपी हे लेबर क्लास मधले आहेत, पण लुटण्याच्या बहाण्याने यांनी हे काम केलेलं आहे। सर, यांचा उद्देश काय होता? मारायचा होता, लुटमार करायची होती। पैसे यांचे गाडीतलं पेट्रोल संपलेलं होतं। मग एकाने टीप दिली की या ड्रायव्हरकडे पैसे मिळतील आणि त्यावरून त्यांनी हा प्रकार केलेला आहे। 25 रोजी चामारलेणी बोरगड म्हसरूळ पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एका युवकाची बॉडी सापडली होती। त्यावरून सरकारतर्फे पोलीस अंमलदार प्रभाकर सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलीस स्टेशन म्हसरूळ येथे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। त्यामध्ये समांतर तपास करत असताना गुन्हे शाखा युनिट 1चे श्री प्रवीण वाघमारे, विशाल काटे, विशाल देवरे, मरकड, संदीप भांड, आप्पा पानवळ, मुक्तार शेख या सर्वांनी मिळून तिथे कंटिन्यू 11 दिवस आम्ही सीसीटीव्हीची पाहणी केली। सर्व आजूबाजूचा परिसर पिंजून काढला। पेठ दिंडोरी तालुक्यामध्ये जाऊन अक्षरशः 200 किलोमीटर प्रवास करून सर्व माहिती घेतली आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आम्ही हा तपास पूर्ण केलेला आहे। या तपासामध्ये आम्ही एकूण आता 4 आरोपी ताब्यात घेतलेले आहेत। हा जो खुनाचा प्रकार घडण्यात आलेला होता तो ट्रक ड्रायव्हर होता। त्याच्याजवळून पैसे लुटण्याच्या उद्देशाने हा खून करण्यात आलेला आहे। त्याला ह्या 3 जणांनी 4 पैकी यातील 3 आरोपींनी त्यांच्या मोटरसायकलवर घेऊन जाऊन आधी ATM मध्ये गेले होते। तेथून त्याचे ATM मधून पैसे काढण्याचा प्रयत्न केला। त्याने ATM ची पिन स्टार न्यूज साठी मोहसिन पठाण, नाशिक।